आई कुठं आहेस तू? का अशी माझी परीक्षा बघायला लागल्यास? ये की ग परत लवकर. आई तू तुझा भूतकाळ, तुझं सत्य सांगताना असं काहीतरी होणार आहे हे मला माहीत असतं तर मी ते कधीच तुला सांगू दिलं नसतं ग. यो बंडे असा का पळत यायलाय? कमळे पण ते काय झालं, काय कळलं? नाही, पण एक बातमी कळाली. गुजरात अण्णा आहेत की नाही, त्यांनी सांगितलं आपल्या गावाशेजारी सरकारी दवाखाना आहे ना, तिथे एका जखमीबाईला ऍडमिट केलंय म्हणे. हो? काय तू खरं बोलायलास? होय. मग ते आहेच असू शकते. नाही, सरू काका आहेत का नाही माहिती नाही. आपण एकदा जाऊन बघायचं काय? चल. कमळे अगं थांब, मी बी येतो. ते आहेच कमळे असू शकते. थांबा, कमळे 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 थांबा थांबा, कुठे निघालात? मॅडम, आम्हाला एक खबर लागल्या, इथं सरकारी दवाखान्यात एका जखमी महिलेला ऍडमिट केलंय. ते बघायला चाललोय आम्ही. पण हो, पण इथे पण कुठे थांबायला हवंय. निघे, तुझा कमी बरोबर मी आहे इथं. कमळे अगं थांब की. हा जी. हा हा बंड्या, राजन तिथे आलाय ना कमळीला भेटायला. मला जरा त्याच्याशी बोलायचंय. नाही, राजन काका नाही आलं इकडं. काय? अरे नाही, असं कसं होईल? कालच तो निघाला होता तिकडे यायला. अन्नपूर्णा आजींना सरू काकींबद्दल सांगू का? नाही, नको. आधीच आजीला टेन्शनमध्ये आहेत. उगाच त्यांचं टेन्शन नको वाढायला. अन्नपूर्णा मॅडम. बंड्या, मी तुला परत फोन करते. हं? हा ठीक आहे. या या इन्स्पेक्टर, या बसा. सॉरी इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला जरा त्रास दिला. अहो काय झालंय, 24 तास झाले राजनचा काही पत्ताच नाही आहे. म्हणजे मी त्याला सारखा फोन लावायचा प्रयत्न करते, पण फोन लागतच नाही आहे. फोन बंद आहे असं ऐकायला येतंय, पण तो फोन कधीच बंद ठेवत नाही. मला फार काळजी वाटते. मी पोलीस स्टेशनला येऊ शकत नव्हते म्हणून मी तुम्हाला इथे येण्याची विनंती केली. मला तुमच्या मदतीची गरज आहे. हो हो मॅडम, आम्ही नक्की तुम्हाला मदत करू. मला सांगा, राजन सरांचं आणि तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? शेवटचं म्हणजे काल सकाळीच. हो, काल सकाळीच मी बोलले आणि त्याच्यानंतर फोन लागतच नाहीये. अच्छा, मग ते कोणत्या गाडीतून गेले म्हणजे आणि कुठे गेले? त्यांच्याबरोबर कोणी होतं का? मीच होते. म्हणजे आम्ही दोघंच निघालो होतो कोल्हापूरजवळ सिद्धटेकला जायला. आम्ही साधारण कराडच्या आसपास पोचलो आणि मला घरनं फोन आला की माझ्या मिस्टरांची तब्येत अचानक बिघडली. म्हणून मी परत आले मुंबईला आणि तो दुसरी गाडी करून पुढे गेला सिद्धटेकला. पण त्यानंतर त्याचा काही फोनच नाही. म्हणजे तिथे पोचल्यावर पण काही फोन नाही. मी फोन करायचा प्रयत्न करते, तो लागत नाही. आणि मी आता त्या गावातल्या एका माणसालाही फोन केला होता, तर तो म्हणाला की राजन तिथे आलाच नाहीये म्हणून. म्हणजे काय झालं असेल, मला खूप काळजी वाटते इन्स्पेक्टर. ओके मॅडम, काही काळजी करू नका. त्या भागातल्या पोलीस स्टेशनला आम्ही खबर देतो. शिवाय आसपासचे हॉस्पिटल्स, टोल नाके, तिथे सुद्धा त्यांच्याबद्दल कळवतो. डोंट वरी. बरं, जशी माहिती उपलब्ध होईल तशी आम्ही तुम्हाला कळवत जाऊ. पोलीस यांना मी गौरीला मारलंय हे कळलं की काय? बहिणी, पोलीस कशासाठी आले? राजन कालपासून घरी आला नाहीये. मला काळजी वाटत होती म्हणून मी त्यांना बोलवलं. हो, पण तुला काय झालं? तू काय एवढी घाबरलीस? छे, मी कुठे घाबरले? बरं मॅडम, काही कळलं तर तुम्हाला कळवतो मी. थँक्यू इन्स्पेक्टर. राजन ह्या म्हातारी सोबत परत आला नाही म्हणजे तो कमळीच्या गावी गेला की काय? मग काल तो कुठे होता? देवळात आला होता का? की सरोजला गोळी लागायच्या आधीच तिला भेटला? त्याला काही
त्याला काही कळलं असेल का? वहिनी, नको काळजी करूस. राजन येईल परत घरी सुरक्षित. अगं आई तू आली? हो, आले आले आले. रागिणी, मला सांग, हा राजन कमळीच्या गावी गेला होता म्हातारी सोबत, तो परत आला नाही तिच्यासोबत, हे तुम्हाला का नाही सांगितलं? अगं मला काय माहिती. आणि मी काय म्हणते, तो येओ किंवा जाओ तिथे जाओ, मला काही फरक पडत नाही. त्याला काय करायचं ते करू दे ग. काही फरक पडत नाही म्हणजे काय? मूर्ख कुठली, काय वाटेल ते बोलशील तू का? आयुष्यात कुठल्याच गोष्टीला महत्व द्यायचं हे कळत नाहीये का तुला? नाही कळत, अजिबात कळत नाही. बस खुश, हॅपी. आणि मी काय म्हणते, राजन तिथे गेला तर तुला काय प्रॉब्लेम आहे एवढा? इकडे हिला काहीच बोलायला नको. जर राजन तिकडे पोहोचला असेल तर त्याला सगळं सत्य कळेलच की कमळी त्याचीच मोठी मुलगी आहे. काय झालं? हा, तू आल्यापासून अशी वियर्ड का वागतेस? काय झालं काय? शी, काय बोलत पण नाही बाई. मला वाटलं मस्त येशील, मस्त पार्टी बद्दल डिस्कस करशील, काय घालायचंय काय नाही याच्याबद्दल बोलशील, पण नाही, तुला कटकट करायची आहे. आता प्लीज बोल बोल. ए मूर्ख, कधीतरी स्वतःचं डोकं वापर ना. कधीतरी स्वतःचा काहीतरी विचार करायला शिकशील का नाही? का सगळ्या गोष्टी फक्त आईने भरवायच्या? एक काम धड दिलेलं ते जमलेलं नाहीये. कधी लक्षात येणार आहे देवास ठाऊक. आता बोलून तरी कशाला तोंडाची वाफ दवडते ही? जे काय आहे ते मलाच करावं लागणार आहे ना. हिला काय झालं? आज सकाळपासून इथं कोणी जखमी अवस्थेत बाई आल्या का? एक मिनिट, मी चेक करते. हो, आणलं होतं. कुठं आहे? मला भेटायचं आहे. त्या तिकडे 3 नंबर बेडवर. तुळजे, ही माझी आईच असू दे ग.